ओके. सगळ्यांना सर्वप्रथम ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा. आता तिने आठवण करून दिली आहे सायलीने आपल्याला. आणि ज्यांना ज्यांना आज एग हंट करायला जमणार नाही त्यांनी बटाटे हंट करावे. ती आजची दॅट इज अनदर चेंज इन द US दिस इयर. आणि जोक्स अपार्ट, पण आजचा जो सेशन आहे तो खूप असा इंटरेस्टिंग आणि इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. कारण आपल्या ज्या आजच्या पाहुण्या आहेत त्यांच्या दोन ओळखी आहेत. दोन मुख्य ओळखी आहेत. सगळ्यात पहिली ओळख म्हणजे आपली सायली जी आहे, तिची ती आई. त्याच्यामुळे आपल्या सुनंदा मावशी म्हणून आपण त्यांना ओळखतो. काही ते सेशन्सला आपल्याला जॉईन करतात. पण त्यांची जी प्रोफेशनल ओळख आहे बेसिकली सुनंदा अमरापूरकर, तर शी इज त्या लेखिका आहे ज्या म्हणजे ज्याचं आपण म्हणतो ना, निवेदन करणं एखाद्या किंवा अनुवाद करणं एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करून. तर शी इज वन ऑफ द लीडिंग रायटर्स इन दॅट. आणि त्यांचं आत्ता म्हणजे हा आपला जो प्रोग्राम आहे त्याचं शीर्षक आहे, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे हा पहिला भाग आहे. आणि त्याच्यातलं आत्ता त्यांचं परवाच्या दिवशी सायलीने आम्हाला अपडेट दिलं त्याचं, की त्यांचं खुलबर दुधाची कहाणी म्हणून त्यांचं आत्ता एक नवीन पुस्तक बाहेर आलंय. त्याच्याबद्दल पण आपण बोलूच. आणि जसं मी म्हटलं की त्यांचं इट्स अन इंटरॅक्टिव्ह सेशन. त्याच्यामुळे सायली, इट्स ओव्हर टू यू. आणि आम्हाला वी आर ऑल एक्सायटेड टू हॅव यू सुनंदा मावशी. आणि आता ऑफिशियली तुमच्याशी आज आमच्या गप्पा होतील. थँक्यू थँक्यू. मलाही खूप आनंद वाटतोय तुमच्याशी बोलायला. थँक्यू अलका. आणि जसं अलका म्हणाली तसं माझ्यासाठी पण हा एक वेगळाच अनुभव आहे. नेहमी वेगवेगळे गेस्ट्स येतात तेव्हा मी किंवा आपण सगळे त्यांचं फॉर्मल इंट्रोडक्शन ऐकतो. पण आज आईचं इंट्रोडक्शन करून द्यायचं, पण तरी मी एक तयार केलंय म्हणजे सगळ्यांना तिची ओळख होईल. एस्पेशली ज्यांना तिच्याविषयी काही माहीत नाहीये. तर सुनंदा अमरापूरकर मराठी साहित्यातील लोकप्रिय अनुवादक आणि साहित्य संस्कृती आणि सामाजिक कार्य यांचा संगम असलेल्या पुस्तकांची सृजनशील लेखिका म्हणून बऱ्याच लोकांना परिचित आहे. तिने जगातल्या बेस्टसेलर पुस्तकांचं उच्च दर्जाचा अनुवाद केल्याबद्दल तिला बरीच पारितोषिकं मिळालेली आहेत. तर 2001 पासून आजपर्यंत 30हून अधिक पुस्तकं तिने अनुवादित केली आहेत. आणि त्याच्यामध्ये कादंबऱ्या आल्या, आत्मचरित्र, कथासंग्रह, मानसशास्त्रीय सिद्धांत असलेली पुस्तकं, वैचारिक पुस्तकं अशी बरीच आहेत. आणि तिच्या कामासाठी तिला 2011 मध्ये तिने अनुवादित केलेल्या डिसअपिअरिंग डॉटर्स या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. आणि 2007 मध्ये मेमोयर्स ऑफ अ गेशा या पुस्तकाच्या अनुवादाला, त्याचं मराठी नाव मी सायुरी, तिला सर्वोत्कृष्ट प्रकाशनाचा पुरस्कार मिळाला. आणि तिच्या इतर अनेक पुस्तकांमध्ये ट्यूजडेज विथ मॉरी, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल, फॅमिली, आमेन, शांघायच्या मुली, शेम, दी मॅड टिबेटन वगैरे अशी बरीच पुस्तकं आहेत. आणि तिने अनुवादित केलेली पुस्तकं भाषांतरित न वाटता मूळ लेखिकेनेच लिहिल्यासारखी वाटतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर एक मिनिट, मी पुढे जाण्याच्या आधी एक स्लाइड शेअर करते. मी स्लाइड्स बनवल्या आहेत म्हणजे तुम्हाला दिसेल की मी कुठल्या पुस्तकांविषयी बोलतेय. दिसतंय ना तुम्हाला? तर आणि आता अलका म्हणाली तसं पहिलं तिचं स्वलिखित पुस्तक जे अनुवाद नसून तिने स्वतः लिहिलंय ते खुलबर दुधाची कहाणी. यात तिने मोठ्या खुमासदार पद्धतीने तिचे स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत. आणि तिला आत्ताच ह्या आठवड्यात एक पुरस्कार जाहीर झाला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे 2024च्या सर्वात उत्कृष्ट 10 पुस्तकांपैकी एक असा तिला पुरस्कार जाहीर झालाय. आणि आता येत्या आठवड्यात तिला तो मिळणार आहे. आणि हा खूप मानाचा पुरस्कार आहे. गेले 184 वर्ष हा देण्यात येतो आणि खूप कुसुमाग्रज वगैरे मोठमोठी नावं या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये आहेत. तर अशा माझ्या आईची ओळख करून देताना आज मला अत्यंत अभिमान वाटतोय आणि खूप आनंद होतोय. तर आई, तुझं आमच्या या मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपच्या प्लॅटफॉर्मवर, मंचावर खूप खूप स्वागत. धन्यवाद धन्यवाद. सायली, पुस्तकं दिसत नाहीयेत. हा,
आता दिसायला लागली आहे ती. हा, हे आता आपण जसं बोलायला लागू तसं मी अजून पुस्तकं दाखवीन. पण तुला कसं वाटतंय आमच्या या मंचावर आल्या? मला खूप छान वाटतंय. आणि तू ओळख करून वगैरे दिलीस, पण ठीक आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की अ, तू जसं सांगितलं तसं एवढं, म्हणजे मला असं वाटलं अरे बापरे, मी अशी आहे का, एवढी मोठी हिने सांगितलेली ओळख. तर तसं काही नाहीये, तुमच्यातलीच मी एक आहे. आणि मला एक अ, आवड काहीतरी करायचंय म्हणून मी हे करायला घेतलं आणि ते होत गेलं. बस इतकंच असतं, इतकंच आहे ते. हम्म. तर ते आपण आपल्या आज हातून होऊन प्रश्न, जातं. नंतर मग लोक ठरवतात काय ते. हो, ते हिने सांगितलं तर तसं झालं, एवढंच आहे. तर आपण आज असं प्रश्न आणि उत्तरं आणि असा गप्पा अशा स्वरूपातच बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. तर हं. तू लहानपणापासूनच कविता, कथा, लेख असं विविध प्रकारचं लेखन करत होतीस आणि तुझं लिखाण छापूनही आलं होतं बरेच वर्ष. पण अनुवादाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली हे आम्हाला सांग, आणि मग आपण या काही पुस्तकांविषयी बोलायला सुरुवात करूया. हां. ती एक गंमतच झाली. म्हणजे असं काहीही ज्या वेळेला मी ही सुरुवात केली, तेव्हा असं काहीही माझ्या डोक्यात नव्हतं, की आपणच लिखाणाला सुरुवात करायची हां. हे ते केलं पाहिजे, अभ्यास वगैरे तसं काही नव्हतं. पूर्ण वेळ पहिल्यापासूनच माझा इंटरेस्ट हा, आता तुम्हाला सांगायला हरकत नाहीये, खूप प्रपंचामध्ये खूप जास्ती गुंतलेल्या स्त्रिया असतात, त्यातलीच मी आहे. आणि मला खूप मनापासून मी संसार करत होते. आणि हळू पुढे गोष्टी होत राहतात, घटना तशा. साधारण नाही, निश्चितच 50 वर्षाची मी झाले होते आणि सायलीचं लग्न होऊन ती अमेरिकेत गेली होती. तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी म्हणून मी सायलीकडे आले होते मिनियापोलिस. आणि पहिला नातू, त्याला मांडीवर घेऊन आपलं काहीतरी वाचायचं, आपल्याला नादच असतो वाचायचा. तसं तिच्याकडे इंग्लिश पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक घेऊन मी वाचायला लागले. त्याचं नावही मला आठवतंय, ट्यूजडेज विथ मॉरी नावाचं एक खूप छान ते पुस्तक आहे, कादंबरी म्हणा किंवा सत्य घटनेवर आधारित असं पुस्तक. आणि ते खूप इंटरेस्टिंग असं लिहिलेलं होतं आणि मी वाचत होते. तर जावई बाहेरून आले आमचे, डॉक्टर बाळकृष्ण जहागीरदार. तर सहज आपण गप्पा मारताना मी म्हटलं, "आई काय केलं आज दिवसभर?" म्हणलं, "अरे हे पुस्तक वाचायला घेतलंय आणि या लेखकाने इतकं छान लिहिलंय, असं मी सांगायला लागले त्याच्यातलं." तो म्हणला, "तुम्ही किती छान फॉलो करताय," म्हणला आई. "म्हणजे मराठीतून वाचल्यासारखं तुम्ही सांगताय." मग सायलीच त्यावेळेला म्हणाली, की "अगं आई, तू याचा अनुवाद का करत नाहीस? तू खूप छान करशील, कारण तुला बरोबर सगळं ते लक्षात येतंय काय आहे ते." तर अशा दृष्टीने मी कधी विचारच केला नव्हता. आणि अशा सहज संवादातून केवळ तेवढी ती हिंट घेऊन मी म्हटलं करून तर पाहू. बऱ्याच गोष्टी आपण करतो, हे करून बघू. कारण अमेरिकेत मी जेव्हा गेले, तेव्हा मला पहिल्यांदा असा थोडासा वेळ मिळायला लागला स्वतःकडे बघायला. अदरवाईज पूर्ण माझ्या नवऱ्याचा फार मोठा व्याप होता, आपण ओळखत असाल. अ, खूप बिझी असे अभिनेते होते आणि त्यांचं खूप काम चालायचं आणि माझ्या आवडीने मीच त्यांचं करायचं असं मला ठरवून घेतलं होतं आणि त्यात बुडवून गेले होते छानपैकी. आणि त्यामुळे स्वतःविषयी असा कधी विचारच केला नव्हता. ह्या एका वाक्याने मला ती हिंट मिळाली जणू, आणि म्हटलं करून बघू. आणि करायला सुरुवात केल्यावर इतका आनंद त्यात मिळायला लागला, की येता विमानात सुद्धा मी लिहितच होते. दुसरं काहीच केलं नाही मी. आणि मग म्हणजे मला ती जणू वाटच सापडली. आणि साधी वाट नाही हो. ती आपल्याला जशा आवडतात की नाही वाटा, कधी आपण बघितलं, कुठे गेलो असलो, की एखादी वाटच आपल्याला आवडून जाते, की "अय्या किती सुंदर आहे ही पायवाट, किती छान दिसते." तशी मला ती वाट सापडली, आवडली. आणि मग त्याच्यावरून मी जी वाटचाल सुरू केली, ती अजून चालतेची वाट असं चालू आहे. अशी सुरुवात झाली ती. हा, छान. आता
तू आजपर्यंत 30 म्हणजे 30 पेक्षा जास्त तुझी पुस्तकं झालेली आहेत. तर आणि ही वेगवेगळ्या विषयांवरची आहेत. आणि हा मंच मेडिटेशन आणि सेल्फ केअर ह्या विषयाचा असल्यामुळे आपण असं म्हटलं की त्यातली साधारण ह्या थीमवर असलेली पुस्तकं जर तू निवडलीस आणि त्याविषयी आमच्याशी बोललीस तर खूप छान गप्पा होतील. आणि म्हणून तू ती लिस्ट बनवलीस आणि मग आपण जेव्हा बोलायला लागलो त्याच्यावर तेव्हा आपल्या लक्षात आलं की अरे एका तासात या 7 पुस्तकांवर बोलणं शक्यच नाहीये, कारण प्रत्येक पुस्तकात इतकं काही बोलण्यासारखं आहे आणि इंटरेस्टिंग आहे की मग आपण ठरवलं आपण ह्याचे 2 भाग करूयात. आणि मग आज आपण असं एक 3-4 पुस्तकांविषयी बोलू आणि मग तू परत ये काही महिन्यांनी, आपण परत पुढच्या पुस्तकांविषयी बोलू. तर आता जरूर. आज आपण ज्या पुस्तकांविषयी बोलणार आहोत, परत मी माझं हे शेअर करते, स्क्रीन शेअर करते. टेक्नॉलॉजी कितीही नाही म्हणलं तरी वेळ लागतो. तर ही 4 पुस्तकं आहेत, याच्यावर आज आपण बोलूयात. तर सगळ्यात सुरुवातीला तू काय म्हणशील, यातली 3 तू अनुवादित केलेली आहे, एक तुझी स्वतःचं पुस्तक आहे. तर ह्यामध्ये काय साम्य आहे किंवा काय असं आहे की आपल्याला ह्याच्यातून खूप शिकायला मिळतं? हा, ही जी 3 पुस्तकं आहेत, ह्या तिन्हीमध्ये ऍक्च्युअली आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या विषय घेतलेला आहे, पण ती सगळी मानसशास्त्राच्या अंगानेच तुम्हाला काहीतरी सांगायला जातात. त्या सगळ्यामध्ये एक आहे ते स्ट्रेस मॅनेजमेंटवरचं आहे, काम ॲट वर्क. तर कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी जे तुम्हाला ताण येतात, ते ताण तुम्ही कसे दूर करू शकता याबद्दल त्यांनी, म्हणजे हा एक विषय घेऊन त्यांनी ते विवेचन सुरू केलंय आणि त्याच्यावर त्यांनी भाष्य केलंय किंवा उपदेश केलेला आहे. दुसरं जे आहे ते ॲम्बिग्युअस लॉस म्हणून पुस्तक आहे. ही एक अ, मानसशास्त्रातलीच म्हणायचं ना ग सायली, हो. थिअरी आहे. डॉक्टर पॉलिन बॉस म्हणून त्यांनी याच्यावर खूप अभ्यास करून ही थिअरी त्यांच्याच नावावर आहे आणि त्यांनीच हे नाव त्याला दिलेलं आहे, ॲम्बिग्युअस लॉस म्हणून. हे तर अत्यंत महत्वाचं आहे की कुणाच्याही जीवनात या गोष्टी घडू शकतात. तेही पुन्हा याच्यावरच आहे की जो मनावर ताण येतो, जे दुःख, जे आपल्याला उमगलेलं सुद्धा नाहीये की आपण या दुःखातून जात आहोत, अशी दुःख कधी कधी माणसाच्या वाट्याला येतात. त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, किंवा आपलं जे मन संपूर्ण गोंधळात पडून जातं, आपलं जीवनच ठप्प झाल्यासारखं होतं, तर त्या सगळं वर्णन करून त्याच्यातून बाहेर पडायचे काय मार्ग असू शकतात, हे त्या बाईंनी फार सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. ते दुसरं आहे. आणि तिसरं तर मला अतिशय आवडलेलं पुस्तक, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. हे सुद्धा म्हटलं तर मानसशास्त्रीय आहे, म्हटलं तर तत्वज्ञान आहे आणि म्हटलं तर जीवनविषयक. त्याच्यामध्ये इतकं सुंदर उपदेश केलाय की केव्हाही ज्यांनी ज्यांनी ते वाचलं त्यांनी सांगितलंय की आमचा जीवनाकडे पाहण्याचाच दृष्टिकोन बदलला हे पुस्तक वाचलं असताना. आणि एकमेकांना त्यांनी त्याची म्हणजे भेट अशी दिलेली आहे, इतकं ते पुस्तक परिणामकारक आहे. तर अशी ही 3 पुस्तकं ह्या एकाच विषयावरची, साधारण जवळपासच्या विषयावरची आहे. म्हणून आज आपण एकत्र त्यांच्याविषयी बोलणार आहोत. बोलूयात. चालेल, आपण पहिल्या पुस्तकाने सुरू करूयात. तर हो. काम ॲट वर्क या पुस्तकाचा हा अनुवाद आहे, शांततेने काम करा. आणि हे खूप प्रसिद्ध झालंय पुस्तक, म्हणजे खूप लोक तुला येऊन याविषयी सांगतात. आणि तर हो. ह्यात काय दिलेलं आहे की हे लोकांना आवडतं एवढं? हा, प्रसिद्ध होण्याचे 2-3 घटक असतात. तर ज्या वेळेला हे पुस्तक प्रसिद्ध झालं ना, त्यावेळेला मराठीमध्ये अशा प्रकारची फारशी पुस्तकं उपलब्ध नव्हती. तर ते एक याचं वेगळेपण. आणि हे जे पॉल विल्सन आहेत ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय, त्यांनी ते इतकं चांगल्या शैलीमध्ये लिहिलं आहे की ते आपण एखादं टेक्स्टबुक वाचतोय असं वाटत नाही, किंवा एखादं वृक्ष काहीतरी वाचतोय अवघड आहे असं वाटत नाही. सामान्य माणसांना सुद्धा त्याच्यामधून सहज काही काही गोष्टी समजतील
अशा पद्धतीने त्यांनी ते लिहिलंय की त्यांनी सुरुवातच मुळे अशी केली आहे की की ताण म्हणजे काय. अगोदर त्यांनी ते तसंच सांगितलेलं आहे की ताण घ्यायचा म्हणजे काय, ताण घेतो म्हणजे काय करतात. तर ताण हे 2 प्रकारचे असतात त्यांनी सांगितलं की सकारात्मक आणि नकारात्मक असे 2 प्रकारचे ताण असतात. मग ते ताण कशामुळे येतात आणि ताण आलाय हे कसं ओळखायचं. कारण तो ताण येतो तो सुद्धा काही असं नाही का हा आता ताण आलेला आहे बरं का, असं नाही येते. आधी आपल्याला तो ताण येतो, त्याचे जे परिणाम असतात ते भोगायला लागतो आणि मग हळू हळू आपल्या लक्षात येतं की अरे ह्या सगळ्या कामाच्या ताणामुळे असं होतंय. मला हे बॉस म्हणजे फार खडूस आहे. आमच्या इकडचा तर शब्द आहे की बॉस म्हणजे खडूस. असा त्याला बागुलबुवाच करून ठेवलेला असतो कामगार वर्गाने. तर त्याचप्रमाणे जेव्हा मालक असतात, त्या मालकांना पण ताण येतात. त्यांच्यापुढे वेगवेगळी आव्हानं असतात. या सगळ्याचं असं व्यवस्थित वर्णन करून त्यांनी वस्तुस्थिती वर्णन केली, की आता काळ कसा बदलतोय, टेक्नॉलॉजी कशी यंत्रांचा वापर खूप होत चाललाय आणि माणसं कमी करतायत. त्यामुळे लोकांना ताण येतो. त्यानंतर ते त्याच्याशी कोप अप करू शकत नाहीयेत. जसं डिजिटायझेशन भारतात जेव्हा झालं सगळ्या गोष्टीचं आणि त्यावेळेला कुणाला काही येत नव्हतं कॉम्प्युटर चालवायला आणि काय जे काय असेल ते. तर त्याचं विशेष ट्रेनिंग द्यावं लागलं तेव्हा हळू. तर आमच्या पिढीच्या लोकांना अजूनही ते थोडंसं दूरचं असंच वाटतं. तर असे जे बदल होत गेले आणि हे क्रांतिकारक बदल होत गेले. 80 सालापासून सगळं बदलूनच गेलं. त्यामुळे विविध प्रकारचे ताण लोकांच्यावर आले आणि ताण आलाय हे कसं ओळखायचं हे या पॉल विल्सननी सांगितलंय. त्यांनी असे छोटे गेम्सच्या स्वरूपात सांगितले, की तुम्हाला असं होतं का? तसं होतं का? मग तुम्ही बरोबरचे गुण करा. मग किती गुण मिळाले? इतके मिळाले तर समजायचं आपण ताणाखाली वावरत आहोत. इतके गुण मिळाले तर म्हणायचं, की नाही आपण बऱ्यापैकी आपण नॉर्मल आहोत. असं करून हसत-खेळत पद्धतीने त्यांनी ते समजावलंय. आणि ही जी व्यक्ती आहे ज्यांनी हे पुस्तक लिहिलंय, तर साधं ट्रक ड्रायव्हर होते. आधी ट्रक ड्रायव्हर होते, लेथ मशीन ऑपरेटर होते, मग बँकेत क्लार्क होते. असं करत ते शेवटी ह्या स्टेजला आले, या पदापर्यंत पोहोचले, की मोठ्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले आणि नंतर तर ते मालक झाले एका मोठ्या कंपनीचे. तर अशा सर्व स्टेजेसमधून ते गेलेले असल्यामुळे कुठल्या ठिकाणी कुणाला कशा पद्धतीने ताण येतो, काय त्रास होतात लोकांना, त्याच्यात ते कसे ॲडजस्ट करावं लागतं, ह्या सगळ्याची त्यांना अगदी यथार्थ कल्पना होती. त्यामुळे त्यांचं हे लिखाण अगदी परिपूर्ण असं झालेलं आहे. आणि त्यांनी इतकी सुंदर उदाहरणं दिली आहेत, की लोकांना ते वाचताना वाटतं, की अरे खरंच आपल्याही ऑफिसमध्ये असंच घडतं नाही का? असं होतं, तसं होतं. मग कामाचा खूप ताण असला, की माणसं त्यात इतकी स्वतःला बुडवून घेतात, की ते हेच विसरतात, की "अरे बाबा, तू नोकरी कशासाठी करतोयस? चरितार्थ चालवावा हा प्रायमरी हेतू आहे ना तुझा. मग इतकं बुडवून घ्यायचं आणि आपलं मनस्वास्थ्य त्याबरोबर शरीर स्वास्थ्य घालवायचं. इतक्या स्टेजला तू कशाला जातोस? काहीच धड त्यामुळे होत नाहीये." असं त्यांनी समजावून सांगावं की नाही जवळ बसून, समोर बसून सांगितल्यासारखं त्यांची ती भाषा आहे. आणि त्यामुळे आपल्यालाही वाचताना ते खूप कळत जातं. आता मला तर या कॉर्पोरेट जगतातलं काहीही माहिती नव्हतं. एबीसी माहित नव्हतं मला. आउटसोर्सिंग म्हणजे काय? डेडलाईन म्हणजे काय? वगैरे काही माहित नव्हतं. तरी मी ते जेव्हा करायला लागले, तेव्हा हे मलाही या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या, अगदी सामान्य असून. तर ही या पुस्तकाची ताकद आहे, की तुम्ही कुठल्याही पदावर असा, कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, तरी ताण आल्यानंतर त्याच्यातून आपण कसं बाजूला करायचं स्वतःला, हे त्यांनी अगदी युक्तियुक्तीने खूप छान या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी असं पण म्हटलंय, की यंत्राचा वाढता सहभाग आणि लोकशक्तीचा कमी होत चाललेला वापर, ह्याचे जे दुष्परिणाम आहेत, हे सांगून ते असं म्हणतात, की असं काहीही असलं,
तरी तुम्ही स्वतः जे काम करता त्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी होऊ शकता. म्हणजे आपल्याला जे वाटतं की असं झालंय आता असं होईल, तसं काहीही नसतं. शांतपणे तुम्ही एखाद्या गोष्टीला तोंड द्यायचं ठरवलं, तर तुम्ही ते करूच शकता. 100% त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन घालायचं. हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. तर ठरवणं म्हणजे काय हेही त्यांनी सांगितलंय. तर आपलं जे अर्धजागृत मन असतं, सुप्त मन असतं, तुम्ही काय म्हणतो आपण सबकॉन्शियस माइंड, त्याचा फार मोठा याच्यामध्ये आपल्याला वापर करता येतो, त्याचा उपयोग करून घेता येतो. जेव्हा आपण असं ठरवतो, की मला 6ची गाडी पकडायची आहे, मला 4:30ला उठायचं बरं का. हे आपण जेव्हा स्वतःशी बोलतो, तेव्हा स्वतःशी म्हणजे आपल्या त्या सुप्त मनाशी आपण बोलत असतो. नकळत आपण बऱ्याच गोष्टी त्याच्याशीच बोलतो, की मी आता असं करायचं ठरवलं बरं का, उद्या भोपळ्याची भाजी करावी लागेल, कारण अमकं-तमकं म्हणजे कुठलंही काम असो नियोजित. तर ते आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा आपल्या सुप्त मनाशी बोलतो. तर त्याला मदतीला घेऊन किंवा वेठीस धरून आपण अनेक गोष्टी कशा करू शकतो, हे अतिशय सुंदर शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. हां, की त्याला जर तुम्ही सांगितलं, तर त्याला बाकीचं काही समजत नसतं. पण जे त्यातून उचलायचं ते बरोबर उचलून, तर 4:30ला तुम्हाला बरोबर जाग येते बघा. याचा खूप जणांना अनुभव असेल, की आपण म्हणतो, की तो मुहूर्त फार लवकरचा आहे बरं का. सगळ्यांनी लवकर उठून तयार व्हायचंय. आपोआप एक-एक जण उठून बसतात. कारण आपलं मनच आपल्याला सांगतं. हे ते जे अर्धजागृत मन आहे, त्यांनी त्या तुमच्या बिहेवियरमधून, तुमच्या डायलॉगमधून, संवादातून त्यांनी ते उचललेलं असतं आणि तो त्याचं कर्तव्य बरोबर करतो. तुम्हाला चुकू देत नाही. ते साधं त्यांनी लिहिलंय, की अगदी अशी सिच्युएशन कधी-कधी येते, की अमुक-अमुक सगळं योजलेलं आहे आपण, की असं झालं, की 10:30 वाजता हे होईल, 10:45ला अमुक होईल. पण अचानक काहीतरी असं घडतं, की ते होऊ शकत नाही, ते आज होणार नाहीये, असं कळतं त्यावेळेला आणि मग माणसं पूर्ण गडबडून जातात. ज्यांनी जबाबदारी घेतली आहे, त्याला खूप टेन्शन येतं वगैरे. तर त्यावेळेला असं म्हणायचं, की ठीक आहे, आपण आता ह्याच्याऐवजी हे सुरू करू आणि ह्याच्याकडे आता मी 2 वाजता बघतो. लंच टाईममध्ये आपण आता हे सोडून टाकू हा प्रश्न, असं बोलायचं आपण. ते ज्यातलं मन आहे ते त्यांनी बरोबर कॅच केलंय. आणि तुम्ही जेव्हा 2 वाजता त्याची अपॉइंटमेंट म्हणजे मनाचीच अपॉइंटमेंट घेतलीये तुम्ही, की 2 वाजता आपल्याला करायचं बरं का हे. तर 2 वाजता तुम्ही जेव्हा ते मनात आणता, की तो सकाळचा अमका-तमका प्रॉब्लेम, तेव्हा त्यांनी ते सोल्युशन काढलेलं असतं. तुमच्या लक्षात येतं, की अर्धा प्रॉब्लेम असाच गेलेला आहे आणि आता अर्धा हे सांगतोय आपलं मन तसं करू. म्हणजे झालं इकडच्या खुर्च्या इकडे लावू आणि हे अमकं करू जे काय आहे ते. आणि असं त्याचं खूप त्याचा सहभाग असतो. तर मन आणि शरीर हे कसे एकमेकावर अवलंबून असतात, हेही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा काही-काही इतक्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, की याचा वापर करून आपण नक्की तणावमुक्त आता मधल्या सुट्टीत, आता दिवसभर कधी-कधी इतकं काम असतं ना, खूपच कंटाळा येतो. मधल्या सुट्टीत सुद्धा माणसं बका-बका डबा खाऊन घेतात. त्यांचं लक्षही नसतं, की काय खाल्लंय मी? आणि मग पुन्हा कामाला लागतात. तो त्यांच्या मनावरचा ताण वाढत जातो, की 6:30 पर्यंत झालंच पाहिजे हे. तर त्यांनी असं सांगितलं, की आहे ना मधली सुट्टी दिलेली आहे ना तुम्हाला, जा जरा बाजूच्या खोलीत जाऊन बसा किंवा बाहेर कट्ट्यावर जाऊन बसा, मोकळ्या हवेत आणि तुम्ही जरा टाय टाय सैल करा. तुम्ही जरा बूट काढून ठेवा, नुसते सॉक राहू देत आणि तुम्ही शांतपणे असे डोळ्यावर रुमाल टाका, मान मागे टाकून बसा. शांतपणे श्वसन करा आणि हळू-हळू तुमचं मन स्थिर होईल आणि हा जो वाढत चाललेला ताण आहे त्याला ब्रेक मिळेल. तर रोज सुट्टीमध्ये आपण तिथेच बसून तोच विचार करून काम केलं पाहिजे असं नाहीये. बाहेर तुम्ही कॅम्पसमध्ये चक्कर मारून या. असा बदल करा, त्याला ब्रेक द्या, म्हणजे हा ताण सुद्धा न वाढता तिथेच थोडासा आपण रिलॅक्स व्हायला लागतो. आणि याच्यासाठी त्यांनी उपाय पण खूप चांगले सांगितलेले आहेत. आणि ते वाचताना आपल्याला अगदी म्हणजे पटतात. कारण मला तर ते आपल्या कल्चरमध्ये त्यातले काही आहेत. सुगंधोपचार जे आहे, अरोमा थेरपी. अरोमा थेरपी
की आपल्या ते जीवन पद्धतीचंच आहे की सकाळी उठल्यानंतर चहा करताना सुद्धा आलं किसताना तो जो वास आहे ना, तुम्हाला फ्रेश करतो. लिंबाचा वास तुम्हाला फ्रेश करतो. अशा वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आपल्या इंडियन कल्चरमध्ये हे ठिकठिकाणी पेरलेलं आहे पूर्ण विचार करून. तर त्याचंही मला ते रिअलायझेशन झालं की आपण नकळतच याचा अवलंब करतो. आधी मंदिरात गेल्यावर आपण अशी घंटा वाजवतो, त्याचा एक परिणाम चांगला होतो. म्हणजे त्या बरोबर. ज्या वाईब्स येतात त्या अतिशय सात्विक येतात, चंदनाचा वास येतो. हे सगळं अ, अ, हे सगळं ताण हलका करण्याला खूप मदत करतं. अच्छा. ओंकार हा. करतो किंवा जप करतात, आपल्याकडे पद्धती आहेत त्या. तर तर असे त्यांनी अनेक उपाय याच्यामध्ये सांगितले सांगितले. आणि शेवटी त्यांनी जो निष्कर्ष काढलाय तो फारच छान आहे, की फक्त ऑफिस मधला ताण नाही हो, कुठलाही ताण असला तरी ही सूत्र जी त्यांनी दिलीत, एक 5-6 सूत्र त्यांनी सांगितली, ती जर तुम्ही वापरली तर तो सगळ्या आयुष्यासाठी उपयुक्त असं ते ठरू शकेल. तर त्यांनी सांगितले चिरस्थायी शांततेची 6 सूत्रे. मी त्याचं मराठी असं केलेलं आहे. तर पहिलं आहे ते म्हणजे अंगीकार. स्वीकार करा, की हां, हे आता असं-असं झालेलं आहे. आता मला काय करायचंय याचं पुढे. तर कुठल्याही गोष्टीचा स्वीकार ही पहिली स्टेज असते आणि ती फार महत्वाची. त्यानंतर दुसरं त्यांनी ध्यान सांगितलंय, मेडिटेशन. दीर्घ श्वसन आणि मेडिटेशन. तर मेडिटेशन कसं करायचं हेही त्यांनी छान समजावून सांगितलेलं आहे. तर ते आपण जरूर याच्यात वाचलं तर तुम्हाला ते समजेल. तर दुसरं ध्यान सांगितलंय, पहिला स्वीकार सांगितलाय, तिसरं योग्य आहार सांगितलाय त्यांनी. आहाराचे सुद्धा खूप परिणाम आपल्या मनस्थितीवर होत असतात, जे आपल्या लक्षात येत नाही. ते लक्षात घेऊन की आपल्याला काय आहे आज करायचंय, त्या दृष्टीने आपण जेवलो पाहिजे. जे बघा गावाला जाताना दही भात हातावर घालायची आपल्याकडे पद्धत आहे, त्यामागे सुद्धा हेच सायन्स आहे. तर योग्य आहार हा तिसरा नियम त्यांनी सांगितला. चौथा नियमित व्यायाम. हे तर आता आयुष्यभरासाठीच अंगीकारण्यासारखं तत्व आहे. तुम्हाला काही करायचं असो नसो, नुसतं पडून राहायचं असो, तरी थोडेसे व्यायाम केले तर चांगला परिणाम होतो शरीर स्वास्थ्यावर आणि मनस्वास्थ्यावर. कारण शरीर आणि मन एकच आहेत. शरीर आणि मन यांचा अन्योन्य संबंध आहे. तर आपली मनस्थिती आणि शारीरिक स्थिती हे दोन्ही चांगलं राहण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम हे झाले 4. आणि शेवटचे 2 महत्वाचे असे सांगितलेत, की निस्वार्थी वागणूक. हां, तुम्ही जे काय वागाल त्याच्यात जास्त करून मला कसं याच्यात फायदा होईल असंच विचार जास्त केला जातो. आजकाल तर खूपच केला जातो. सगळ्या म्हणजे अगदी नात्यापर्यंत हा विचार केला जातो, की आता काय उपयोगाचे आहेत हे, यांना कशाला यांची काळजी घ्यायची. इथपर्यंत आपल्या समाजाचं आलेलं आहे. तर या ठिकाणी निस्वार्थ वागणूक जर तुम्ही ठेवली, तर तुमचं मन स्थिर राहतं, बॅलन्स स्टेट ऑफ माइंड. आणि जे काय करता ते उत्तम तुमच्या हातून होतं. ताणतणाव सुद्धा दूर राहतात. आणि शेवटचं सांगितलंय निकोप दृष्टिकोन. निकोप दृष्टीने तुम्ही बघायला पाहिजे, काहीतरी मनात धरून बघायला नको प्रत्येक गोष्टीकडे. म्हणजे घटना या घडत राहणारच आहेत, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता ह्याच्यावर तुमच्या मनावर ताण येतो का तुम्ही व्यवस्थित स्थिर चित्ताने ते करता हे अवलंबून आहे. असं एक त्याच्यावर आपण निष्कर्ष काढू शकतो. असं हे काम ॲट वर्क. अँड इट आणि रिअली खूपच मेक्स छान. यू काम. खूपच छान. तू प्रत्येक पुस्तक निवडताना तू साधारण तुला कल्पना असते, पण तू जेव्हा ते पुस्तक वाचायला लागतेस तेव्हा तुला त्यातून खूप बरंच काही मिळतं. आणि खरंच आहे, मराठीत अशी पुस्तकं नसल्यामुळे लोकांना त्याचा खूपच फायदा झालेला आहे, कारण त्यांना ते खूप सोप्या गोष्टी वाटतात की ते जे रोजच्या जीवनात अवलंबू शकतात. तर आता पुढचं जे पुस्तक आहे ते आहे, ते मी दाखवते आणि त्याच्या
त्याची एक गोष्ट पण मला सांगायला आवडेल. तर मी नेहमी जेव्हा पुस्तकं वाचते आणि माझ्याकडे जर असं एखादं पुस्तक आलं जे मला खूप आवडलं आणि असं वाटलं अरे हे मराठीत व्हायला हवं, हे झालंय का मराठीत, मी चेक करते. जर त्याचा अनुवाद झालेला नसेल तर मी लगेच आईला सांगते की आई तू हे वाच, हे खूपच छान पुस्तक आहे आणि बघ याचा अनुवाद करता येतोय का. आणि अशी बरीच पुस्तकं आहेत, पण त्यातलं एक जे खूप सुरुवातीला मी आईला सांगितलं ते पुस्तक म्हणजे ॲम्बिग्युअस लॉस. आणि ॲम्बिग्युअस लॉस हे मला माझ्या PhDचा अभ्यास करत असताना सापडलेलं पुस्तक आहे. डॉक्टर पॉलिन बॉस या माझ्या प्रोफेसर इथे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा मध्ये होत्या, आता रिटायर झाल्या त्या. पण हे हा ग्राउंड ब्रेकिंग कॉन्सेप्ट त्यांनी दिलेला आहे आमच्या फॅमिली सोशल सायन्स मधला, ॲम्बिग्युअस लॉस, साधारण 2001 साली. आणि हे पुस्तक म्हणजे जे कोणी वाचतं ते दॅट पर्सन इज चेंज्ड बेसिकली. तर आई तू ह्या पुस्तकाविषयी आम्हाला सांग. आणि ते हम्म. खूपच सुंदर झालेलं आहे, अनुवाद खूपच छान झालेला आहे. तर ॲम्बिग्युअस लॉस हे तिने आता सांगितलं त्याचप्रमाणे, म्हणजे मी हे सांगणारच होते की हे पुस्तक कसं निवडलं. तर हे सुद्धा सायलीकडेच वाचलं. ती त्यावेळेला फॅमिली सोशल सायन्स मध्ये अभ्यास करत होती, जसं आता तिने सांगितलं. आणि मला आता कळलं होतं की आपल्याला इंग्लिश पुस्तकं वाचून चांगली समजतात. म्हणून मी तिथं गेल्यावर तिच्याकडची ती इंग्लिश पुस्तकं वाचायची. तर त्यात हे ॲम्बिग्युअस लॉस नावाचं डॉक्टर पॉलिन बॉस यांनी लिहिलेलं पुस्तक मी जेव्हा हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली, मी त्याच्यात अक्षरशः गुंतून गेले आणि मला इतकं ते आवडलं. आणि खरंच असं वाटलं की सायली म्हणते तर आपण लगेच याचा अनुवाद सुरूच केला पाहिजे. कारण ह्यात जे सांगितलेलं आहे ना, ते इतकं आपल्या सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी आपण खूप बघितलेल्या असतात, काही काहींच्या त्या वाटायला आलेल्या असतात, की ज्या ठिकाणी आपला काहीही दोष नसताना किंवा आपण त्याच्याशी काही संबंधित नसताना बाह्य याच्यातून अशा गोष्टी काही घडून येतात, अशा काही गोष्टी घडतात की आपण त्याला कारणीभूत नसतो, पण त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात. ह्याच्यावर तुमचा कंट्रोल नाही किंवा तुम्ही ते काही ठरवलेलं नसतं, तुमच्यामुळे काही झालेलं नसतं. पण अशा काही घटना घडतात की आपण त्याच्याशी संबंधित असतो आणि ते सगळं फक्त आपल्यालाच भोगावं लागतं. हे इतकं, आणि त्याही वेळेला आपल्याला असं वाटतं की वाय मी, माझ्यावरती का आलंय हे? हे सगळे प्रश्न आपल्या मनात सतत आपल्या मनात चालू होतं. तर त्याविषयी सांगायचं म्हणजे की काही दुःख अशी असतात की ती भोगून झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे गेली काही वर्ष आपण ह्या दुःखाच्या काळ्या छायेत वावरतोय, अनिश्चिततेच्या छायेत वावरतोय, की जे सांगता येत नाहीये, जे दुःख संपतही नाहीये आणि आपल्याला आतल्या आत सहन करावं लागतं. ते कुणाला समाजाला कळतच नाही त्याची तीव्रता. अशा अशा गोष्टी जेव्हा आपल्या वाट्याला येतात, त्याला यांनी पॉलिन बॉस बाईंनी नाव दिलं ॲम्बिग्युअस लॉस. आणि खूप संशोधन करून, खूप अभ्यास करून ती थिअरी त्यांनी ती निर्माण केली आणि त्याच्या आधारे ते आता थेरपी करतात. खूप लोकांना त्याच्यातून त्यांनी मुक्त केलेलं आहे. तर असं असतं की ते छुपेपणाने आपलं आयुष्य आणि मन हे ग्रासून टाकतं ते दुःख. आणि ते अट्टळ असतं, किती काळ भोगायचं हेही आपल्याला माहिती नसतं. त्याच्यातून बाहेर कसं यायचं ही तर गोष्टच पुढची राहिली. तर कसं की कुटुंबामध्ये एखाद्या माणसाच्या शारीरिक किंवा मानसिक अनुपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याचे दूरगामी परिणाम हे या ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय. तर काय काय परिणाम कसे होतात, अशा वेळेस कसं वागावं, मनाला कसं समजावावं आणि समाजाला कसं तोंड द्यावं. कारण हे काही ठरलेली दुःख नसतात की कुणीतरी वारलंय बुवा, कुणाचं तरी मूल गेलंय किंवा अशा प्रकारची दुःख जी सहज समजतात, ढोबळ मनाने सगळ्यांना समजून येतात, असं हे दुःख नसतं. माणूस मेलेला नसतो, पण तो मेलाय का जिवंत आहे हेच आपल्याला माहित नसतं. आणि हे अचानक होतं. नेहमीसारखं जीवन चालू असताना असं काही घडतं
की माणसं नाहीशी होतात, किंवा एखाद्याला इतकं व्यसन लागतं की तो त्याचा राहतच नाही, माणसातनं उठतो. पण तो मात्र असतो. तो त्या स्त्रीचा नवरा असतो, मुलांचे वडील असतात, पण तो मनाने त्यांच्यात नसतो. अशा वेळेला न समजणारं दुःख त्यांच्या वाटेला येतं. बरं, त्याला हाकलून तरी कसं द्यायचं? त्याच्याशी नांदायचं तरी कसं? अशा प्रकारचे हे दुःख असतात, की एखाद्याला आणखीन एक नेहमी आजकाल खूप वाढत चाललेलं म्हणजे अल्झायमर सारखा जर कुणाला डिसीज झाला, तर त्याही वेळेला हळू ती माणसं विसरायला लागतात. सगळं विसरतात. जी मुलगी स्वतःची त्यांची शुश्रूषा करते, ती कोण आहे असं विचारतात. "कोण आहेस गं बाळ? तू छान माझी सेवा करतेस." अशा वेळेला त्या मुलीचं दुःख किंवा त्या कुटुंबियांचं दुःख ह्याला वर्णनाला शब्द नाही आहेत. आणि हे त्यांना मुकाट सहन करावं लागतं मूकपणाने. ते कसं असं म्हणणार, की "काय ही आई आहे, मी हिची सेवा करते आणि ही माझं नाव घेत नाही, माझ्या बहिणीचंच नाव घेते." पण अशा घटना घडतात. ह्या प्रकारची दुःख ह्या ॲम्बिग्युअस लॉसमध्ये येतात. आणि अशी आल्यानंतर, की ज्याला समाजामध्ये पण काही प्रथा नाही आहेत, की माणूस गेला कुणी तर सांत्वनाला येतात. केव्हा यायचं त्याच्या प्रत्येक ठरलेल्या दिवस असतात. त्या वेळेला लोक येतात, तुम्हाला सांगतात, धर्मोपदेशक येतात. ते म्हणतात, की देव सगळं चांगल्यासाठीच करतो. तू याच्यातून बाहेर ये आता, अमुक-तमुक जे काय असेल ते. ह्या अशा प्रथा आपल्याकडे आहेत. पण ही अशी न समजलेली दुःख आहे, त्याच्यासाठी काही सांत्वनाला वगैरे कोणी येत नाही. उलट लोक तुम्हाला टाळायला लागतात. तुमचे नातेवाईक सुद्धा म्हणतात, त्यांचं काय माहिती नाही बुवा, तो दिसत नाही हल्ली. काय त्यांना आपण आपल्याला नको ते. टाळायला लागतात. तुम्ही एकटे पडता सर्व अर्थाने आणि ते तुम्हाला भोगत राहावं लागतं. तर अशी ज्यावेळेला किंवा कोणाच्या युद्धामध्ये बेपत्ता होतात. भूकंपामध्ये माणसं गडप झालेली आहेत. त्यावेळेला काय समजायचं? ज्याचे आई-वडील भूकंपात गडप झाले, त्या मुलांनी काय समजायचं? आणि त्यांनी कसं जगायचं? हे इतके वेगवेगळ्या प्रकारची दुःख माणसाला भोगावी लागतात. त्यातल्या ह्या ॲम्बिग्युअस लॉस, ह्या दुःखाबद्दल, नुकसानीबद्दल अपरिमित हानी आहे. त्याबद्दल त्यांनी अत्यंत सहानुभूतीने विचार करून त्यांनी हे पुस्तक सुंदर पद्धतीने लिहिलंय आणि इतकी उदाहरणं दिली आहेत, तर आपल्या दैनंदिन जीवनात किंवा आपण जे जगत आलो लहानपणापासून, त्या पूर्ण याच्यात पाहिलेल्या काही घटना आपल्याला आठवतात. आणि खरंच त्यांचं असंच झालं असेल हो, त्याला अचानक वेड लागलं आणि तो घरातनं निघून गेला. मग त्या फॅमिलीचं पुढे काय? पूर्ण फॅमिली ठप्प होऊन जाते. मुलींची लग्न जमत नाही वगैरे, वगैरे जे काय कॉन्सिक्वेन्सेस होतात ते. तर अशा प्रकारचं जर दुर्दैवाने तुमच्या वाट्याला आलं, तर त्यात तुम्ही त्याला तोंड कसं द्यायचं? केव्हा तुम्ही काय स्टेप्स घ्यायच्या, कसा विचार करायचा, हे त्या बाईंनी सांगितलेलं आहे. आणि जे अतिशय उपयुक्त अशा सूचना आहेत, की हे मी तर म्हणते अगदी वेगळ्या प्रकारचं कार्य त्या बाई करतायत आणि त्याचं सगळं वर्णन या पुस्तकामध्ये आहे. त्यात स्वतःचे सुद्धा प्रसंग त्यांनी लिहिलेले आहेत. हम्म. स्वतःवर त्यांच्या, कारण प्रत्येकावर कुठे ना कुठे आयुष्यामध्ये असे प्रसंग येतातच. फक्त ते आपल्याला आयडेंटिफाय करता आले पाहिजे, की अरे आता असं झालंय. मग असं कसं चालेल, यावेळेला आपण आता असं करूया का तसं करूया. त्याच्यातनं ते बाहेर येणं सोपं नाहीये. पण हम्म. प्रयत्न करता येतात आणि उपाय शोधून तात्पुरतं समाधान करून पुढे आपल्याला वाटचाल सुरू करता येते. म्हणजे आयुष्य जे ठप्प होऊन जातं त्या पूर्ण फॅमिलीचं, हम्म. त्याच्यातून तात्पुरता मार्ग काढून मग हळू सगळी सुधारणा होत जाते. सगळ्यांना ते लक्षात येतं, की अरे असं आहे बरं का, म्हणून यांनी असं केलं. तर हे त्यांनी त्यातमधून समजावून सांगितलंय आणि ते मला फार आवडलं ते पुस्तक. म्हणून हे करताना देखील मला आनंद मिळाला. फक्त असं झालं, की मी काही त्याचं रीतसर शिक्षण घेतलेलं नाहीये. त्यामुळे काही गोष्टी मला नीट समजत नव्हत्या, की हे कसं करायचं नेमकं. पण आता ही माझी लेकच आहे त्या त्या क्षेत्रातली. ती डॉक्टर आनंद नाडकर्णी, डॉक्टर शुभा थत्ते, ज्यांचं लेक्चर आपण याच्यावर BMM ऐकलं, त्या असं सगळ्यांनी मला मदत केली आणि मी ते करू शकले आणि मला ते अत्यंत आजही खूप आवडतं ते पुस्तक. आणि
कारण यात पुन्हा यातही स्वीकार या गोष्टीचं खूप महत्व आहे. आई, तू पुढे जायच्या आधी मला एक तुला आठवण करून द्यायची आहे, आणि जे ह्या ऑडियन्ससाठी मला वाटतं खूप हा. महत्वाचं आहे, की ॲम्बिग्युअस लॉस ह्या पुस्तकात त्यांनी इमिग्रंट्स किंवा हो आपल्यासारखे हो. आपला देश सोडून आलेले लोक यांचं एक जे मनातलं वेगळं दुःख आहे, जे आपण कधी बोलून दाखवत नाही, पण विविध वेळेला, दिवसभरात असो, वर्षात असो, काही स्पेशल ऑकेजन्सला असो, ते आपल्या मनात सायकोलॉजिकली आपलं भारतातलंच आयुष्य कसं लपून बसलेलं आहे, आणि ते आपण मिस करतो, आणि दॅट इज ऑल्सो अ लॉस आणि ग्रीफ त्याविषयीचं. तर त्याविषयी खूप छान त्यांनी लिहिलंय, तर तू थोडं त्याविषयी सांगशील? हो, त्याविषयी त्यांनी अतिशय छान लिहिलंय. आणि ते खरं ज्यांनी कुणी काहीही कारणाने असेल पण स्थलांतर केलेलं आहे, कायमसाठी दुसरीकडे राहायला गेलेले आहेत, अगदी दूर कशाला, की मुलीचं लग्न झाल्यानंतर जर ते दुसऱ्या देशात गेली किंवा दुसऱ्या घरात गेली, दुसऱ्या गावी, तरी सगळं वेगळं असतं. आणि हे जे स्थलांतर आहे, तर त्याचं असं होतं की बॉडीली तर आपण जातो, तिथं जातो, जे कारण असेल त्याच्यासाठी जातो, तिथल्या जीवनाशी समरस व्हायचा प्रयत्न करतो, तिथल्याप्रमाणे वागायला लागतो आपण, ते सगळं आपण बाह्यतः करतो. पण आतमध्ये माणसाच्या मनामध्ये माझं घर, माझं गाव, ही एक इमेज कायम राहते, जी बालपणापासून आपल्या मनात फिक्स असते. की तू कुठला, तर आम्ही अहमदनगरचे आहोत. तू कुठला, हा प्रश्न जेव्हा आपण विचारतो तेव्हा निसंदिग्धपणे आपलं उत्तर येतं की आम्ही पुण्याचे, आम्ही कोकणातले आहोत. म्हणजे तो मुंबईला येवो, तो दिल्लीला जाऊन राहो, तो न्यूयॉर्कला जावो, तरी पण आम्ही कोकणातले आहोत हा तो कधीच विसरत नाही. तर हे जे काही आहे त्याच्याशी जुळवून घेणं हा फार मोठा अवघड भाग आहे आयुष्यातला. की सगळं काही तुम्ही करता आणि अंतर्यामी मात्र तुमचं मन तिकडं असतं. की एक सिरियल आली होती की देश में निकला होगा चांद. ईदच्या वेळेला ती दुसऱ्या देशात असते, पण तिला काय आठवतं की आता माझ्या देशात चंद्र उगवला असेल, आता नमाजचा उपवास सोडा, आपलं रोजे सोडायला काही हरकत नाहीये. असं प्रत्येकच बाबतीत होतं. विशेषतः समजा मी दुसऱ्याकडे आलेली आहे, दुसरीकडे, आणि माझ्या मुलीला जेव्हा माझी मुलगी जेव्हा आई व्हायला जाते, तेव्हा हटकून तिला माझी, आमच्या गावाची आणि त्या सगळ्या आठवणी येतात. कारण तुमच्या मनामध्ये ते असतं. तर हे तुम्ही लोकांनी, तुम्हाला खरोखर जास्ती अनुभव याचा आहे. तुम्ही ते म्हणून घरी काही गोष्टी करणं, याचं महत्व तुम्हाला किती वाटतं? एक साधं उदाहरण मी हे तुम्हाला सांगतेय, की आम्ही सहज म्हणतो, "अगं सायली, ये ना, आम्ही आज थालीपीठं केली आहेत." आता तुम्ही जिथं राहता, तिथं काही ही इतकी कॉमन गोष्ट असू शकत नाही. पण ते लहानपणी खाल्लेल्या थालीपीठाची चव, ती आयुष्यात विसरणं शक्य नाहीये. तिच्या मनात ती फिक्स आहे. तर हे जे दुःखच आहे ते, फक्त आपण त्याला तसं म्हणत नाही. तर याच्यामुळे अनेक कुटुंबांना 2-2 पिढ्यांपर्यंत कसे त्याचे परिणाम राहिले, ही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. जसं फाळणी झाली त्यावेळेला कालपर्यंत माझा देश पाकिस्तान होता आणि उद्यापासून अचानक मी हिंदुस्थानात चा नागरिक झालो. हा इतका प्रचंड शॉक होता सगळ्यांना ह्या बदलाचा, की 3 पिढ्यापर्यंत आजही आम्ही मूळचे पाकिस्तानातले असं लोक सांगतात. तर विसरू शकत नाहीत. हे दुःख असं आहे. तर तर फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे नुकसान होतं. काही जणांचं त्या दिशेकडे पाहूनच ते एका बाईचं उदाहरण सांगितलं, तिच्याच आजीचं का कुणाचं. तर ती ना कामं-धामं आवरली की त्या एका खिडकीतनं त्याच दिशेकडे, एका विशिष्ट दिशेकडेच पाहत राहायची आणि ती हरवलेली असायची. मुलगी शाळेतून आली तरी तिला काही भान नाही, की हिला आता आपण खायला दिलं पाहिजे किंवा व्हॉटएव्हर. मुलगी म्हणते की "अगं आई, मला भूक लागली ना." तिचं लक्ष तिकडे आहे, की त्या देशातल्या माझ्या आईचं काय चाललं असेल, किंवा म्हणजे ती विसरूच शकली नाही शेवटपर्यंत, मनाने ती तिकडेच राहिली. तर असं इतकं परिणाम ह्या ॲम्बिग्युअस लॉसचा होतो आणि माणसं ते भोगत राहतात.
तर ते कसं त्याच्यातून बाहेर यायचं हे पॉलिन बॉसबाईंनी खूप अभ्यास करून ते ठरवलंय आणि अनेकांना त्याच्यातून त्यांनी बाहेर काढले. ते सुद्धा त्यांनी ते लिहिलंय कसं त्या काउन्सिलिंग करतात किंवा सेशन्स घेतात. पूर्ण कुटुंबाची सेशन्स घेऊन त्यांनी अनेकांना त्याच्यातूनच बाहेर काढलेलं आहे. तर हे सगळं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे आणि याच्यात सुद्धा स्वीकार. मग शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे की आपण सगळं नीटच करत होतो. हे जे काय झालंय त्यात आपला दोष काहीच नाहीये. मला यावं लागलं काही, मी खुशीने आलेली नाहीये. पण आता याचा विचार करत बसून परिस्थिती आणखी चिघळू द्यायची नाही. नेटाने चांगलं जीवन जगत राहायचं. आपली स्वतःची आणि इतरांची शारीरिक मानसिक काळजी घ्यायची आणि पुढचं सगळं नियतीवर सोपवून. बघा पुन्हा मी सांगितलं तसं आपलं इंडियन कल्चर आलं इथे. जे श्रद्धाळू आहेत ते म्हणतात आता पुढचं सगळं स्वामी बघून घेतील. इथं त्यांच्या काळजीचा अंत होतो की आता देव बघेल काय करायचंय ते. म्हणजे श्रद्धेचा आधार या ठिकाणी माणसाला खूप आधार मिळतो आणि सगळं नियतीवर सोपवून हसत जगायचा प्रयत्न करायचा. इतर दुःखितांना मदत करायची म्हणजे आपला त्रास सुसह्य होतो की हे भोगणारे आपण एकटेच नाही आहोत. म्हणून जे ते ग्रुप्स स्थापन होतात बघा, सेल्फ हेल्प ग्रुप, एपिलेप्सी ग्रुप, हो. कॅन्सर मुक्तांचा ग्रुप, असे वेगळे वेगळे, त्याच्यातून हा आधार मिळतो की माझ्यासारखा फक्त मीच नाहीये, असं अनेक जणांना हा त्रास उपभोगताय. मग मिळून ते त्याच्यातून बाहेर येण्याचा काही काही उपक्रम करतात. तर ही थिअरी त्यांनी शोधून काढली. ही थेरपी त्यांनी त्या सांगतात सगळ्यांना आणि खूप चांगलं काम करतात. असं या पुस्तकाचं मला जे आवडलं त्यातलं तो हा भाग आहे सगळा. आणि गेल्या 25 वर्षात हा कॉन्सेप्ट खूप गोष्टींना लागू पडलेला आहे. आणि आई अजून खूप आहे याच्याविषयी बोलणं, पण आपल्याला पुढच्या पुस्तकाकडे जायला पाहिजे. हो, जावं लागेल. तर मी पुढचं पुस्तक शेअर करते. आणि हे तर म्हणजे खूपच खास असं पुस्तक आहे आणि तुझ्या लोकप्रिय पुस्तकांपैकी हे एक आहे, व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. हे हॅरॉल्ड कुशनर नावाचे ज्यू रॅबाय आहेत, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि ज्यांनी कुणी हे वाचलंय त्यांनी म्हणजे पत्राद्वारे, मेसेजेसद्वारे, फोनद्वारे आईला हे सांगितलं की आयुष्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलला हे पुस्तक वाचल्यापासून. आणि त्यात एक वाक्य आहे जे मला आधी वाचून दाखवायला आवडेल की हॅरॉल्ड कुशनर म्हणतो की लॉज ऑफ नेचर डू नॉट मेक एनी एक्सेप्शन्स फॉर नाईस पीपल. निसर्गाचे नियम चांगल्या माणसांसाठी अपवाद ठेवत नाहीत. दॅट इज वाय गुड पीपल गेट सिक अँड गेट हर्ट ॲज मच ॲज एनीवन एल्स. तर हे पुस्तक तू का निवडलंस आणि तुला काय वाटतं की ह्याच्यातून काय मिळालं आपल्याला किंवा मिळतं वाचल्यावर? आता या पुस्तकाचं जे शीर्षक आहे तेच असं आहे की व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल. तर आता यात गंमत अशी आहे की गुड पीपल कोण? प्रत्येक माणूस स्वतःला मी चांगला आहे असंच समजत असतो. विलन सुद्धा असं म्हणत नाही की मैं बुरा आदमी हूं. नाही, मी किती चांगला आहे, मी किती सामर्थ्यवान आहे, मी किती सगळ्यांशी चांगलं वागतो, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाने आपल्याला मनाला विचारून बघा, तर मी चांगला आहे, मी चांगलंच वागत होतो, तरी माझ्या वाट्याला काय आहे, देवानी दुःख घातलं. अगदी कॉमनली आपल्याला या गोष्टी की तिला सगळ्या बाकीच्यांना मुलगे झाले, मला एकटीला मुलीच का झाल्या, मला का ते देवाने एक मुलगा दिला. म्हणजे आपण जसं सुखाचं काही असेल तर देवानी मला दिलं म्हणतो, तसं आपल्या वाट्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण असं म्हणतो की देवानीच मला हे असं दिलंय, मला का कॅन्सर झाला, त्यांनी इतकी तंबाखू खाल्ली त्याला नाही झाला आणि मलाच काय झाला, मी इतका चांगला आहे. त्यातलं बेसिक हे आहे की मी चांगला आहे आणि मला त्रास होतो, याचा आपल्याला जास्ती त्रास होतो. आणि माणसं त्याच्यावर विचार करत बसतात की अरे माझ्या वाट्याला का आलंय हे. तर हे जे रॅबाय आहेत धर्मोपदेशक, त्यांना त्यांच्या वाट्याला असं आलं
जसं घटना घडत असतात. हिने आता जसं सांगितलं की निसर्गाला ते असं काही समजत नाही की हा वाईट आहे आणि हा चांगला, असं नाहीये. निसर्ग नियमाप्रमाणे व्हायचं तसं होतं. तसं ह्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाला अनेक हजारातून एखाद्याच्या वाट्याला येणारा रोग झाला. त्याचं नाव होतं, रोगाचं नाव आहे प्रोगेरिया. म्हणजे त्या मुलाची जी वाढ होते ती इतकी फास्ट होते की आयुष्याच्या सर्व स्टेजेस त्याच्या जगून होतात, पण त्या किती कालावधीत, 14-15 वर्षाच्या कालावधीत तो वृद्ध होऊन मरतो. यू कॅन इमॅजिन. आपल्या बाळाने एक पाऊल टाकल्यावर आपल्याला किती आनंद होतो आणि एक एक प्रगती करत असताना आपल्याला वाटतं हा आता मोठा होणार, हा तरुण होणार, जे आपण सगळं त्याच्यातून जातोय. तर तर ह्यांना तो 3 वर्षाचा होता तेव्हाच डॉक्टरांनी निदान केलं की याला हा रोग झालेला आहे आणि 15 वर्षापेक्षा जास्त हा जगणार नाही. आणि तेही जगणं कसं, तर हा सगळ्यांपेक्षा वेगळाच राहणार. त्याच्या बरोबरीची मुलं ज्या स्टेजला असतात त्याच्यापेक्षा हा पुढच्या स्टेजला आहे, कारण याची प्रत्येक स्टेजच थोडे दिवस असणार आहे. हे जेव्हा त्यांना तिसऱ्या तो वर्षाचा असतानाच कळून चुकलं, तर त्याला वाढवत असताना ही एक टांगती तलवार सततच त्यांच्या दोघांच्या डोक्यावर होती ना. हे किती विचित्र प्रकारचं दुःख त्यांच्या वाट्याला आलं. तो मुलगा एक अशा प्रकारे होता हे तर झालंच. त्याला कसं चांगलं वाटेल, आपण सगळ्यांसारखे आहोत असं वाटेल, खेळायला त्याला नेणं, बरेच प्रयत्न त्यांनी त्याच्यासाठी केले. त्याचं आयुष्य असेपर्यंत त्यांचं सगळं त्याच्या भोवतीच फिरत होतं. आणि अनेकांना याचा अनुभव असेल की जर अशा प्रकारे थोडंसं कमी काही असणारी मुलं जन्माला आली, तर आई वडिलांना कसं काय काय त्याच्यासाठी करावं लागतं किंवा त्यांचं आयुष्य कसं त्याच्या भोवती फिरतं. तर हे करत असताना तो स्वतः धर्मोपदेशक होता. सतत चर्च आणि बायबल आणि हेच त्याचं आयुष्य होतं. आणि त्याचं काम हे होतं की जे दुःखित पीडित आहेत त्यांना जाऊन त्यांना सांत्वन करायचं की देव सगळं चांगल्यासाठीच करतो, तुझं आता कल्याणच होणार आहे. हे सुद्धा काहीतरी त्याच्या मागे चांगला हेतू असेल. कारण सगळ्या धर्मामध्ये हेच सांगितलेलं आहे की देव कसा चांगला आहे आणि तो कसा तुझं कल्याण करणार आहे. प्रत्यक्षात त्याला उलट दिसत होतं की जे खूप कसेही वागतात त्यांना सगळं चांगलं मिळतं, त्यांना मुलं सगळे निरोगी होतात, त्यांची लग्न होतात, नातवंड होतात, सगळं व्यवस्थित होतं आणि मी लोकांना चांगल्या मार्गावर आणतो. मी इतका सात्विकपणे राहिलो, मी कोणचं व्यसन केलं नाही, वाईट वागलो नाहीये आणि देवानी मला हे का, माझ्या वाट्याला हे का आलं, हा प्रश्न काही केला त्याचं. त्यांनी सगळे धर्मग्रंथ वाचले, त्याच्याही धर्माचे वाचले, इतर धर्मांचाही अभ्यास केला की कुठे काही सापडतंय का, पण कुठेही त्याच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडलं नाही. मग त्यांनी स्वतःच ते शोधायचा प्रयत्न केला. हा जो त्याचा सगळा प्रवास आहे तो त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून देण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या दुःखाची भरपाई त्यांनी कशी केली हे सुद्धा अतिशय सुंदर आहे. की आताच याच्यामध्ये जसं आपण ॲम्बिग्युअस लॉस मध्ये म्हटलं की माझ्यासारखे जे इतर आहेत त्यांचं दुःख मी हलकं करून ते समाधान मी मिळवीन आणि जे मला मिळत नाहीये याच्यातून ते मी मिळवण्याचा प्रयत्न करीन. दुसऱ्याचं जेव्हा चांगलं करतो तेव्हा आपल्या मनावरची जी ही चिंतेची, दुःखाची ही जी जळमट असतात ती आपोआप बाजूला जातात. जे समाजकार्य करतात त्यांना खूप हा चांगला अनुभव आहे की तिकडे आपलं लक्षच जात नाही. म्हणजे जसं एक रेघ आहे, तिच्या शेजारी दुसरी मोठी रेघ काढायची म्हणजे ती लहान होती. त्या पद्धतीने त्यांनी याच्यावर मात करायचा प्रयत्न केला. आणि आता प्रत्येक आपलं दुःख आपल्या पद्धतीने आपण ते त्याच्याशी डील करतो. पण त्यांनी हे जे पुस्तक सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून हे त्यांनी लिहिलं. हे मोठं काम त्यांनी केलं. तर किती जणांनी की ज्यांना कोणाला कॅन्सर झाला किंवा असे दुर्धर रोग झाले, जे कॉमनली वाटायला येत नाही ते ज्यांच्या वाट्याला दुःख आली, त्यांनी हे मिळवून हे पुस्तक वाचलं आणि माझ्यापर्यंत हे प्रतिक्रिया पोहोचवल्या की अतिशय चांगलं पुस्तक
तुम्ही हे अनुवादित मराठीतून केलं हे खूप चांगलं झालं, कारण आम्हालाही ते वाचता आलं की असं काही झालं तर काय करायचं असतं. एक फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणून ख्रिश्चन धर्माचे फादर असते, तर त्यांनी पण खूप साहित्य निर्मिती केलेली आहे मराठीमध्ये. त्यांनी खास फोन करून मला सांगितलं की तुम्ही हे पुस्तक निवडलं, याबद्दल मी तुमचं विशेष अभिनंदन करतो, कारण याची फार गरज होती समाजाला आणि अनेक लोकांना याचा उपयोग होतोय. तर असं जेव्हा आपल्याला कधी काही कळतं तेव्हा मलाही त्याच्यातून इतका आनंद मिळाला की अरे मी काहीतरी केलं आणि त्याचा कोणाला तरी उपयोग झाला. ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे. तर असं ते मला अशा प्रकारे या पुस्तकाचा फायदा झाला. आणि याच्यातल्या काही गोष्टी अगदी म्हणजे मला इथं उल्लेख केल्याशिवाय राहत नाहीये, की मला तर हे करत असताना एक तत्व मला असं यात सापडलं, की हे माझ्याच वाट्याला का आलं, व्हाय मी, सगळ्यात पहिला हाच प्रश्न माणसाला पडतो. माझ्याच वाट्याला हे का आलं हा प्रश्नच निरर्थक आहे. त्याला निश्चित असं उत्तरच नाहीये. त्याने फक्त वैफल्य आणि निराशा आपल्याला वाट्याला येऊ शकते. त्यापेक्षा जे आपल्या वाट्याला आलेलं आहे त्याचा खुलेपणाने स्वीकार करून, या ठिकाणी सुद्धा परत तेच आलंय की स्वीकार करायचा जी प्राप्त परिस्थिती आहे तिचा, त्याचा खुलेपणाने स्वीकार करून ते पेलण्याचं भान आणि शक्ती मला मिळाली, याबद्दल त्या जगनियंत्याचे कृतज्ञ आपण राहायचं आणि आपली पुढची वाटचाल शांतपणे सुरू ठेवायची. आपल्याकडून होईल ती मदत इतर पीडितांना करायची, तेच आलंय बघा इथे. आणि शरीराला आणि मनाला निरोगी ठेवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे. नाही तर स्वतःच्या दुःखात बुडून माणसं स्वतःही आजारी होतात आणि आजूबाजूच्या सगळ्यांनाही दुःख देत राहतात. त्यापेक्षा मी जसं म्हणलं तसं त्या रेघे शेजारी एक दुसरी मोठी रेघ काढायची आणि त्या रेघेला लहान करायचं, हा त्याच्यावर उपाय. तर माझ्या वाट्याला काही दुःखद घटना आल्या म्हणून त्याचा राग देवावर काढण्यात किंवा दुसऱ्या कुणाला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नसतो. देव आपल्याकडे आजारपण किंवा मृत्यू पाठवत नसतो. सृष्टीचा सगळा कारभार निसर्ग नियमाप्रमाणे चालतो. निसर्ग हा नैतिक दृष्टीने आंधळा आहे, त्याला नीतिमूल्य वगैरे समजत नाहीत. तो आपल्या नियमानुसार चालतो. ते करताना या चांगल्या माणसाचं वाईट होतंय का वाईट माणूस भरडला जातोय याच्याशी त्याचं काही देणं घेणं नसतं. घटना घडतात आणि त्या विधिलिखित जे असतं नियती, तिने ठरवलेल्याप्रमाणे आपल्याकडे, म्हणजे असं आपण म्हणतो की हे त्याच्या नशिबात होतं, त्याप्रमाणे ते लिहिलेलं होतं, ते आता घडलंय एवढंच. तर असंच असे प्रश्न करण्यात काहीच अर्थ नसतो, त्याच्यातून काहीच हाती लागत नाही. तर त्याच्यातून स्वीकार करून बाहेर पडणं, तो अनुभव ओलांडून पुढे जाणं, हे महत्वाचं आहे. आणि हे मला वाटतं कुठल्याही विपरीत प्रसंग ज्याच्यावर येतो त्याला त्यातून बाहेर पडायचं हे सूत्र असलं पाहिजे, की हा अनुभव मला आलाय पण तो ओलांडून मी पुढे जाईन आणि नॉर्मल आयुष्य माझं कसं जगता येईल हे मी बघेन. इथंही तेच पुन्हा आपल्या लक्षात येतं की व्हेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल, असं नाहीये की चांगल्यालाच चांगलं वाटायला येतं आणि वाईटालाच वाईट वाटायला येतं. हे आपल्या डोक्यात लहानपणापासून घालण्यात आलेलं आहे की तू हे चांगलंच वाग म्हणजे तुझं चांगलं होईल. तर असं काही नाहीये, कोणाच्याही वाट्याला अशा गोष्टी येऊ शकतात. फक्त त्याच्यावर मात कशी करायची इकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे मी जे आधी म्हटलं की घटना घडतात, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं. जसं मंगेश पाडगावकरांनी का कवितेत खूप छान म्हणलंय की जगायचं कसं, कणत कणत का गाणी म्हणत. तर कुठला पर्याय तुम्ही निवडता याच्यावर तुमचं उर्वरित आयुष्य कसं होणार त्याप्रमाणे ते अवलंबून असतं. तर ही एक चांगली शिकवण या पुस्तकातून मिळाली म्हणून सगळ्यांनाही ते आवडलं. माझंही ते आवडतं पुस्तक आहे. हम्म. तर आणि याचं शेवट मला असं वाटतं बरं का सायली, असं करूया का आपण, यातला शेवट त्यांनी जो केलाय ना, वेन बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल, तुमचा वेळ काय सांगतोय घड्याळ ते मला मी सांग. तेच म्हणत होते की आता आपण समारोपाकडे येतोय, तर तुला तुला मला वाटतं एक
वाचून दाखवायचं हा, आहे याच्यातलं थोडस पुस्तकातलं. वाचून हा, दाखवायचं याचा ते शेवट. वाचून दाखव आणि मग आपण व्हेन बॅड थिंग्स हॅपन. तो मला अतिशय आवडला की कन्क्लुजनला कसं आलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला कळतं की माणूस हा सर्व गोष्टींसाठी देवावर अवलंबून असतो. देव मात्र एकाच गोष्टीसाठी माणसावर अवलंबून असतो, प्रेमासाठी. माणसाचं प्रेम नसेल तर देव हा देव राहणार नाही, तो नुसताच निर्माता होईल. आणि प्रेमभावनेवर कुणाचाही, अगदी साक्षात देवाचा सुद्धा ताबा असू शकत नाही. ते आपोआप भेट म्हणून मिळतं किंवा अजिबात मिळत नाही. आणि पुष्कळ त्रास, अन्याय सोसल्यानंतर, क्वचित मृत्यूशी सामना केल्यानंतर जे प्रेम प्राप्त होतं ना, ते स्वयंभू असतं, मुक्त असतं. म्हणजे यांचा मुलगा जसा लवकर गेला तर मृत्यूशीच सामना केला, तर त्या अनुभवातून गेल्यानंतर ते मुक्त झाले. परमेश्वर परिपूर्ण असतो म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो असं नाही. तो आपलं संकटांपासून रक्षण करतो, वाईट घटना घडू नयेत म्हणून जपतो म्हणून आपण त्याची भक्ती करतो असंही नाही. आपण त्याला घाबरून त्याच्यावर प्रेम करतो का? आपण त्याच्याकडे पाठ फिरवली तर तो आपल्याला काही शिक्षा देईल असं वाटल्यामुळे आपण त्याची भक्ती करतो? नाही. मग तो देव आहे, ईश्वर आहे म्हणूनच आपण त्याच्यावर प्रेम करतो. आपल्या भोवतालच्या सुंदर शिस्तबद्ध निसर्गाचा, चराचर सृष्टीचा तो निर्माता आहे. आपल्या आतून येणारी शक्ती, स्फूर्ती, आशा आणि धैर्य यांचा तो स्रोत आहे. आपण अडचणीत असताना जे आपल्याला मदत करतात त्यांच्या शक्ती, स्फूर्तीचा, खंबीरपणाचाही तोच स्रोत आहे. आपण स्वतः आणि आपलं विश्व यांचा सर्वोत्तम भाग म्हणजे ईश्वर आहे म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो. प्रेम करणं हे असं असतं. सौंदर्याची आणि परिपूर्णतेची स्तुती म्हणजे प्रेम नव्हे. एखाद्या परिपूर्ण नसलेल्या व्यक्तीचा, त्याच्या किंवा तिच्या सर्व दोषांसहित स्वीकार करणं म्हणजे प्रेम. कारण अशा प्रेमपूर्वक स्वीकारामुळे आपण स्वतः अधिक चांगले आणि समर्थ होत असतो. सज्जनांना क्लेश का सहन करावे लागतात? चांगल्या माणसांच्या वाट्याला वाईट का येते? या प्रश्नांना काही उत्तर आहे? आपण उत्तर कशाला समजतो यावर ते अवलंबून आहे. जगात कॅन्सर का आला? माझ्या वडिलांना कॅन्सर का झाला? विमान का कोसळले? माझं मूल का वारलं? या सगळ्या घटनांना काही अर्थ आहे? काय आहे त्याचं स्पष्टीकरण? असं आपण विचारत बसलो तर त्याला कोणतंही समाधानकारक उत्तर असण्याची शक्यता नाही. तसे विद्वत्तापूर्ण खुलासे आपण करू शकतो, पण शेवटी शब्दकोड्याचे सर्व चौकोन भरून स्वतःच्या हुशारीवर खुश झाल्यानंतरही ते दुःख, ती चिंता आणि तो अन्याय आपली पाठ सोडणार नाही. पण उत्तर या शब्दाचा अर्थ प्रतिक्रिया, प्रतिसाद आणि खुलासा असा जर घेतला तर मात्र आयुष्यातल्या दुःखद प्रसंगांचं, दुर्घटनांचं समाधानकारक उत्तर आपल्याला मिळू शकतं. प्रतिक्रिया अशा प्रकारे अंतिम पृथक्करण करताना व्हाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल हा प्रश्न आपोआप वेगळ्या प्रश्नात रूपांतरित होतो. अमुक तमुक का घडलं असं न विचारता आपण विचारू लागतो, असं असं घडलं आहे, आता आपण याचं काय करणार आहोत? याच्या पुढे आपण कसे वागणार आहोत? अन्याय, क्रूरपणा, रोगराई, गुन्हेगारी, भूकंप, अपघात अशा सगळ्या वाईट गोष्टींनी भरलेलं हे आपलं जग आहे. ते परिपूर्ण नाही. त्याने तुम्हालाही आयुष्यात निराश केलेलं आहे. असं असतानाही त्याला क्षमा करून प्रेमाने कवेत घेण्याची क्षमता आहे तुमच्यात. त्यांच्या त्याच्या दोषांबद्दल माफ करून, चुका पोटात घालून प्रेम कराल तुम्ही त्याच्यावर? त्याच्यामध्ये खूप चांगुलपणा आणि अमाप सौंदर्य आहे हो. आणि काहीही असलं, कसंही असलं तरी एकुलतं एकच जग आहे ते आपल्याला. त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे आपण, असं म्हणता येतं. आपल्या भोवतालचे लोक नसतील ते परिपूर्ण,
आपल्या चुकीच्या वागण्याने त्यांनी तुम्हाला दुखावलंही असेल कधी. त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांनाही पोटाशी धराल तुम्ही. त्यांना क्षमा करायची, ते फार आदर्श वागले म्हणून नाही, तर अर्धवट शहाण्या, अपुऱ्या क्षमतेच्या लोकांवर प्रेम करायला जमत नाही म्हणून आपल्याला एकाकीपणाची शिक्षा आपल्याला भोगावी लागू नये म्हणून त्यांच्यावर प्रेम करायचंय. तुमच्या आता लक्षात आलेलं आहे की देव सुद्धा परिपूर्ण नाही, तरी त्याच्यावर प्रेम करायला जमेल तुम्हाला. त्याने जगामध्ये कमनशीब, आजारपण, क्रूर कर्म यांना स्वैर वावरू दिलं. इतकंच नाही, त्यातल्या काहींचा तर तुम्हाला स्वतःलाच फटका बसला. तेही त्याने घडू दिलं. तुम्ही पार हताश झालात आणि तो बघतच राहिला. इतकं होऊनही तुम्ही देव म्हणून मान्यता द्याल त्याला. देवालाही काही मर्यादा असतात. हे ध्यानात घेऊन त्याला माफ करून त्याच्यावर तसंच प्रेम करत राहण्याचं जॉबने शिकून घेतलं. हा बायबल मधला जॉब आहे. तुम्ही एकदा असंच शिकला होतात, आठवतंय? हे तर अतिशय सुंदर हा तुकडा त्यांनी लिहिलाय. तुम्ही एकदा असंच शिकला होतात, आठवतंय? तुमच्या आई वडिलांवर निरपेक्ष प्रेम करायला. ते खूप बुद्धिमान, अत्यंत शक्तिमान, सर्वस्वी परिपूर्ण नाहीत हे कळल्यानंतरही त्यांना क्षमा करून पूर्वीप्रमाणेच तुम्ही प्रेम करत राहिलात. मग तसंच देवाच्या बाबतीत करायला तुम्हाला जमेल. तुम्हाला हे करायला जमलं ना, की मग जाणवायला लागेल की या अपूर्ण जगात पूर्णपणे जगायला मिळावं म्हणून क्षमा करण्याची ताकद आणि प्रेम प्रेम करण्याची क्षमता ही ईश्वराने तुम्हाला दिलेली 2 अमोघ शस्त्रे आहेत. मला सही येते ॲरॉनची, त्याच्या तोकड्या आयुष्याने दिलेल्या शिकवणीची. काय काय गमावलं मी नि काय कमावलं. गेल्या दिवसाचं दुःख कमी वाटतं मला आणि येणाऱ्या उद्याला घाबरत नाही मी. हॅरॉल्ड कुशनर. वा वा. आता ह्याच्यानंतर दुसरं काहीही बोलू नाही किंवा ऐकू नाही असंच मला वाटतंय. आई खूपच छान. हे अख्खं पुस्तकच छान आहे आणि तू तुझे शब्द आणि तुझी लिहायची शैली आणि सगळं इतकं सुंदर आहे. तर ज्यांना मराठी वाचायला आवडतं त्यांनी नक्की ही पुस्तकं वाचा. मी ऍक्च्युली जस्ट शेवटी काही स्लाइड्स दाखवते म्हणजे तुम्हाला जर प्रश्न असतील तर. तर आज आपला वेळ नाही राहिलेला त्यामुळे आपण आता पुन्हा जेव्हा भेटू तेव्हा अजून बोलू. पण हे आईचं जे पुस्तक आहे जे मी म्हटलं की ते आत्मचरित्रपर आहे. तिने स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत आणि खूप जाडजूड असं हे पुस्तक आहे. खुलवर दुधाची कहाणी. आणि तुम्ही आत्ताच बघितलं तिची लेखन शैली किंवा तिचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी म्हणजे गुंगून टाकतो. तुम्ही ते एकदा उचललं की अख्खं वाचल्याशिवाय थांबणार नाहीत. पण या व्यतिरिक्त इतर विविध विषयांवरची तिची पुस्तकं आहेत. मग ते आहाराविषयी आहे, आयुर्वेद, होमिओपॅथी, त्याच्यानंतर अशी वेगवेगळे पुस्तकं घेऊन तिने ते अनुवाद करून असा मोठा साठा आहे तिच्याकडे. तर त्यातली अजून काही पुस्तकं इथे मी लिंक्स दिलेल्या आहेत आणि ही काही पुस्तकांची चित्र आहेत विविध विषयांवर. जसं मी म्हटलं दी मॅड टिबेटन हे दीप्ती नवलचं पुस्तक तिने ट्रान्सलेट केलं इंग्लिशमधून. त्याच्यानंतर हे डिसअपिअरिंग डॉटर्स किंवा म्हणजे खूपच वेगवेगळ्या विषयांवरची सगळी पुस्तकं आहेत. तर तुम्हाला जर तुम्ही भारतातून पुस्तकं आणत असाल तर खूपच चॉईसेस आहेत. इथून काही अमेझॉनवर अवेलेबल आहेत, काही किंडल किंवा ई व्हर्जन्स मध्ये अवेलेबल आहेत. आणि ह्या सगळ्या लिंक्स आहेत ना, ह्या मी जेव्हा व्हिडिओ टाकीन त्याच्या खाली ह्या टाकेन. म्हणजे जर तुम्हाला हवं असेल तर यू कॅन गो अँड लुक एट देम. म्हणजे तो प्रश्न मला खात्री आहे की लोकांना असेल की ही पुस्तकं कुठे मिळतील. तर किंवा गुगलवर तुम्ही जस्ट सुनंदा अमरापूरकर बुक्स गुगल केलं तरी तिच्या सगळ्या पुस्तकांची माहिती येते. तर आई थँक्यू सो मच. आता मी थँक्यू कसं म्हणू, पण तू आलीस आणि म्हणजे तुम्हाला जस्ट एक झलक मिळाली की मी आणि आई फोनवर बोलतो तेव्हा कुठल्या विषयांवर बोलतो. खूप विविध विषयांवर असेच आईशी गप्पा होतात. तासन तास आम्ही गप्पा मारू शकतो. तर
मी आय थिंक अलका, आपण ओपन अप करूया. जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा कॉमेंट्स असतील, नेहमीप्रमाणे आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. हात वर करू शकता किंवा चॅटमध्ये लिहिलं तरी आम्हाला लक्षात येईल. मी स्पॉटलाइट काढणार आहे म्हणजे सगळ्यांना सगळे दिसतील. माधव काकांचा बोला माधव काका, बोला. तुमच्या शेवटच्या पुस्तकाबद्दल तुम्ही जे बोललात, अ, तो विषय या संस्कृत वाङ्मयामध्ये फार जुन्या काळापासून विचारात आलेला आहे की ईश्वर जर असेल तर हे असं का घडतं. ब्रह्मसूत्र म्हणून जो तत्वज्ञानाचा मुख्य ग्रंथ आहे त्याच्यामध्ये की ईश्वरामध्ये वैषम्य आणि नैर्घृण्य, जे तो निर्घृण आहे का, तो विषम आहे का, तर याला त्यांनी उत्तर एवढंच दिलं आहे की तो आपल्याला कर्म फळ देतो, तो सापेक्ष म्हणून देतो. आपलं जे काही कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला तो फळ देतो, परंतु कर्म कुठे सुरू होतं याला उत्तर नाही. कर्म याला अनादि म्हटलंय, म्हणजे काय खरं त्याला काय उत्तर नाही. अविद्या अविद्या कुठून सुरू झाली याला उत्तर नाही. अंडी बिंडी कांडवर ती पण अनादि आहे अशी उत्तरं दिलेली आहेत. म्हणजे शेवटी या काही प्रश्नांना चांगली उत्तरं नाही आहेत. पण तुम्ही हेच सांगता समजून घ्यायला पाहिजे ना, हेच समजायला पाहिजे की उत्तर शेवटी आपल्या हातात आहे की आपल्या मनाला आपण कसं ट्रेन करावं. म्हणून आपल्याकडे पूर्वसुकृताची जी कल्पना आहे तिथे आपण हा विचार करायचा सोडून देतो. बरोबर. की पूर्वसुकृताची ही फळं मिळतात, आता काय माहिती मागच्या जन्मात आपल्या हातून काही घडलं असेल म्हणून माझ्या बाबतीत हे घडलं. तिथं आपण हे जे निरर्थक विचार आहेत तिथं आपला आपोआप पूर्णविराम मिळतो. म्हणजे इथं अशा प्रत्येक वेळेला मला आपलं जे कल्चर आहे ना इंडियन, त्याविषयी मला अत्यंत गर्व म्हणा, अभिमान म्हणा असं वाटत राहतो. ज्या वेळेला मी कंपॅरेटिव्ह मायथॉलॉजीचा अभ्यास केला त्यावेळेला पण वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास त्याच्यामध्ये होता. तर त्यात सुद्धा म्हणजे आपण त्या याच्यातले आहोत म्हणून नाही मी सांगत आहे, पण तो अभ्यास करताना सुद्धा किती प्रगल्भ विचार करून आपल्याकडे सगळ्या गोष्टी ठरवल्या गेल्या पूर्वी, हे लक्षात आल्यामुळे अभिमान कैक पटीने वाढला. म्हणजे कबूल करायला काहीच हरकत नाही, कारण अभ्यासातून आलं ते. तर म्हणून आपण नशीबवान आहोत असं मला नेहमीच वाटतं. मी काही सांगू का? हा बोला आरती. हा, मला असं म्हणायचंय, म्हणजे माझा अनुभव खूप कमी आहे आणि जे तुम्ही आज सांगितलं ते इतकं सुंदर होतं. आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांबाबतीत हे खूप ऐकतो, पण जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा आपण ते नाही करू शकत. अगदी अगदी बरोबर. सॉरी, पण आज खूप छान वाटलं ऐकून, हिंमत आली, धाडस मिळालं. आणखी पुस्तकं नक्कीच वाचेन मी तुमची घेऊन. जरूर जरूर वाचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. सुनंदा मावशी, मला प्रश्न विचारायचे तुम्हाला. ऍक्च्युली 2 प्रश्न आहेत. एक तर हो. तुम्ही ही पुस्तकांची निवड करता कसं, म्हणजे कुठलं पुस्तक अनुवादित करायचं हे ठरवता कसं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला युजली किती वेळ लागतो एक पुस्तक कंप्लीट करायला? असं आहे की मुळात बघ, आपण काही करायला लागलो तर आपल्याला जे आवडतं तिकडेच आपलं पहिलं ओढ असते, हो की नाही. तर मी जे जे वाचते आणि त्याच्यातलं जर मला आता जसं मी सांगितलं व्हेन बॅड थिंग्स हॅपन, त्याचा इतका प्रभाव आहे की आपण ते केल्याशिवाय राहूच शकत नाही. अशाच पद्धतीने माझी ती निवड केली, म्हणूनच ती इतकी विविध आहेत. एकाच विषयात इंटरेस्ट आहे असं नाही. तर जे काही मला आवडतं ते माझ्यासारखे जे लोक आहेत, मी म्हणते माझ्यासारखे, कारण मी इंग्लिश वाचते, हिंदी वाचते, पण मराठीतून वाचल्याशिवाय मला इथे भेटत नाही असं एक मला वाटतं. तर त्यामुळे त्यांच्यासारख्यांसाठीच मी हा खटाटोप करते असं म्हणायला पाहिजे. आणि खूप छान त्याची फळं खूप छान मिळाली मला. खूप जणांना ते आवडतं, म्हणजे भिडतं. थोडक्यात आपल्या मातृभाषेतून वाचलेलं जास्त समजतं नॅचरली. तसं किती वेळ लागतो युजली तुम्हाला एकाची? आता फॉर एक्झाम्पल म्हणजे इट डिपेंड्स त्याची इंटेन्सिटी किती आहे मला त्याची. कारण मी कसलंच काही शिक्षण याच्यातलं घेतलेलं नाहीये साहित्य क्षेत्रातलं,
त्यामुळे ज्या विषयातलं मला खूप चांगलं समजतं ते भराभरा माझं करून होतं. पण काही याच्यात खूप अवघड गोष्टी असतात ज्या आपण, जसं मी सांगितलं की ते कॉर्पोरेट क्षेत्रातलं आणि याच्यातलं स्ट्रेस मॅनेजमेंट मधलं, पण तसं मला काही माहिती नव्हती जास्त, मला ती माहिती मिळवावी लागली. आता मी ज्या वेळेला मेमॉयर्स ऑफ ए गेशा याचा अनुवाद केला तेव्हा त्या जपानमधलं ही गेशाची जी प्रथा आहे ती आता ती सुद्धा जुनी झाली महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धानंतर. त्याच्यापूर्वीच ते कथानक आहे सगळं. तर ते मला शोधूनच काढावं लागलं आणि त्याच्यात माझा बराचसा वेळ गेला. पण त्यामुळे असं निश्चित कालावधी नाही सांगता येत. आता अप अगेन डार्कनेस म्हणून मी एक पुस्तक केलं, तर ते असं सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीचं चरित्र आहे, पण तो विषय इतका अपिलिंग होता आणि ते मला इतकं सगळं माहितीचं होतं, कारण माझ्या गावामध्येच हे काम चालतं. ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणून आहेत, तर ते प्रॉस्टिट्यूट्स साठी काम करतात आणि इतकं मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे. तर ते करत असताना तो सगळा परिसर माझ्या ओळखीचा, तिथली आमची भाषा, अहमदनगरचे आम्ही, तर ती नगरी भाषा माझी सगळी याच्यात आलेली असं लोक म्हणतात. तर त्याच्याशी मी इतके एकरूप झाले होते की मला काही सुचायचं नाही. हा स्वयंपाकाचं काढून दिलं की मी जायची लिहायला बसायची. ब्रेकफास्ट झाला की अगं 15 मिनिटं लागलेले. इतका नाद लागला होता. सगळ्या मुली मला म्हणायच्या की आई अगं काय चाललंय तुझं. म्हणलं नाही नाही, हे केल्याशिवाय मला चैनच नाही पडणार. तर काही पुस्तकं अशी असतात आपल्याला वेळ लावणारी, त्याचं खूप लवकर होतं, 2-3 महिन्यात सुद्धा होऊन जातं 300 पानाचं. आणि नाही तर मग थोडंसं रेंगाळतं. पण एक आपलं आहे की हातात घेतलेलं पूर्णच करायचं, त्याप्रमाणे ते कधीतरी पूर्ण होतं, बाहेर येतं. आणि तुम्हाला पब्लिशिंग साठी वगैरे कधी काही प्रॉब्लेम आलेत का? पब्लिश मी करताना काही तेच challenges म्हणणार होते होते का? अलका, की रायटिंग इज वन आस्पेक्ट ऑफ इट. त्याच्यानंतर हा, एकदा तुम्ही पब्लिशरला पुस्तक हा. दिलं की त्याच्यानंतरची प्रोसेस खूप मोठी असते. मोठी असते आणि तुमच्या हातात नसते. त्यांचा तो व्यवसाय आहे शेवटी ना. तर केव्हा पुस्तक बाहेर काढणं आवश्यक आहे, केव्हा ते चांगलं चालेल, उचललं जाईल त्यांच्या भाषेत, आणि ते त्याच्यामध्ये बरीच प्रोसिजर आहे. असं नाहीये की आपण लिहिलं आणि त्यांनी छापलं, असं नाहीये. मध्ये त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसिजर आहे, ती सगळी पूर्ण होऊन मग त्याची एक परवानगी नावाची गोष्ट असते. तर Okay. ती तर मूळ लेखकाची अगोदरच घ्यावी लागते करायच्या आधी. पण छपाईचा यांचं एक त्यांचं जे सगळ्यात वरचं बोर्ड आहे त्याची काहीतरी ती परमिशन यावी लागते. त्याला कुठला तरी तो नंबर म्हणतात. तो नंबर पडल्यानंतरच ते प्रकाशित तुम्ही करू शकता कायद्याने. अशा काही काही अडचणी त्याच्यामध्ये आहेत. या सगळ्याचा मेळ घालून तर थोडक्यात मी असं धरते की आपण करून दिलं ना तर ते पुढचं पाहून घेतील. जसं मी सांगितलं की आता स्वामी पाहतील पुढचं काय आहे ते, तसं तिथं मी पूर्णविराम देते पुढच्या पुस्तकाकडे. असं आहे. निरर्थक खूप प्रश्न कमाल आहे. आपलाच आहे तो. कमाल आहे तुमची, खरंच कमाल आहे. अंजली रेज्ड हर हँड असा मेसेज आला होता. कुठली अंजली? हो, मला प्रश्न होता, त्यांनी नुकतंच उत्तर दिलं की त्यांना लेखकांची परवानगी लागत असेल आणि जर की विशेषतः ते ज्या देशातले असतील लेखक, मूळ लेखक, त्या देशाचे काही कायदे असतील का, असं मला एक आपलं जस्ट विचार आला. आणि गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचं जेव्हा आता सुरू होतं आणि त्यांनी उल्लेख केला तेव्हा मी भोपळ्याचीच भाजी करते. ते काय होतं, मी अगदी मनाने कोर म्हणतात तशी गृहिणी असल्यामुळे मला उपमा सगळ्या तशाच सुचतात. आता काय करू मी. मला इतका धक्का बसला, म्हटलं अरे बापरे, ह्यांना कसं कळलं मी तीच भाजी हा, करते. वास आला होता मला, वास. वास आला. आता मी ती फोडणीसच टाकली. अं, हो. अं,
आणि मी हे शेअर करते आणि मला वाटतंय अंजली नेक्स्ट सेशन मध्ये तुला खूप इंटरेस्ट असेल. अंजली म्हणजे काय सगळ्यांनाच, सॉरी मला अलका म्हणायचं होतं. अलका तुला असेल, पण आयुर्वेदावरची दोन, एक आयुर्वेदावरचं, एक होमिओपॅथीवरचं आणि एक आहारातून उपचार, अशी जी पुस्तकं आहेत त्याविषयी आईला नेक्स्ट टाइम आपण बोलायला. त्याच्यात ती खूप छान छान म्हणजे ते पुस्तकही छान आहेत आणि त्यात बोलण्यासारखं खूप आहे, जे सगळ्यांना आपले आवडते विषय आहेत. आयुर्वेदिक होम रेमेडीज, होमिओपॅथी आणि आहारातून उपचार. तर आपण इथे थांबूयात. पण आई, थँक्यू व्हेरी मच. आणि आम्ही दरवेळेला आमचं एक सेशन झालं की पुढच्या सेशनची अनाउन्समेंट करतो. तर अलका, तुला आठवतंय का आपलं पुढचं सेशन? येस, सो पुढचं सेशन आपलं आहे बाय डॉक्टर अमेय कुलकर्णी, आणि ही इज अ लिडिंग कार्डिओलॉजिस्ट. कायझर परमनंटेमध्ये ते काम करतात, आणि ते आमच्या इकडे निलिमा कुलकर्णी आणि रवी कुलकर्णी यांचा मुलगा आहे. ते बरेच वर्ष या भागामध्ये आहेत, आणि ऑफकोर्स नाव ही हॅज ट्रॅव्हल्ड अ लॉट. बट त्यांचा आमच्याकडे म्हणजे व्हर्जिनियामध्ये ते प्रॅक्टिस करत असल्यामुळे खूप जणांना त्यांचा उपयोग झालाय. आणि ही इज ऑलवेज ओपन टू गिव्ह द इन्फॉर्मेशन टू द सोसायटी. तर त्यांनी आपल्याकडे पण येण्याचं कबूल केलंय. खूप बिझी असतात ते, पण ही हॅज अग्रीड टू कम. तर पुढचा आपला जो सेशन असणार आहे तो हार्ट हेल्थवरती असणार आहे, की प्रिव्हेन्शन आणि त्याच्यात येणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते कसं डील केलं जातं, तर त्याच्यावरती ते बोलणार आहेत. सो नक्की तो पुढचा सेशन बघा. सायली, यू विल हॅव टू नॅरेट दॅट सेशन. ॲज आय सेड, आय विल बी इन या ट्रॅव्हलिंग, पण मी फोनवर असेल, पण सायली इज गोइंग टू लीड दॅट सेशन. सो नक्की बघा आणि सगळ्यांना सांगा. ही इज, ॲज आय सेड, ही इज व्हेरी बिझी आणि त्यांनी आपल्यासाठी मुद्दाम वेळ काढलाय, तर नक्की या.